त्यांना हे कळायला पाहिजे होतं, तुम्ही अजून काँग्रेस पक्षाचं प्राथमिक सदस्य देखील नाही आहात। तुम्ही काल होता राष्ट्रवादीमध्ये, कधी म्हणता मी काँग्रेसमध्ये आहे, कधी तुम्ही वंचित आघाडीला देखील हात करता। मग तुमचं नेमका पक्ष कोणता? तुमचं नेमकं हे होतं, तुम्ही काँग्रेस पक्षाचं सदस्य तो नसताना आमच्या नेत्यावर तुम्ही बिनबुडाचे आरोप करता, तुम्हाला अधिकार काय? परवाच्या 2024च्या इलेक्शनमध्ये महाविकास आघाडी होत असताना, मित्रपक्षांना संभावून घेत असताना सांगलीची जागा आदरणीय खासदार, विद्यमान खासदार विशालदादा पाटील यांना मागण्यासाठी आदरणीय विश्वजित कदम अहोरात्र प्रयत्न केले। दिल्ली असेल, मुंबई असेल, नागपूर असेल, सर्व ठिकाणी आपली प्रतिष्ठापना लावून उमेदवारासाठी प्रयत्न केले, पण उमेदवारी मिळू शकले नाही। महाविकास आघाडी सांभाळत असताना शिवसेना उमेदवारी गेली, तरी पण इथं शिवसेनेचा खासदार निवडून येऊ शकत नाही हे ओळखून काँग्रेसच्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आदरणीय विश्वजित कदम साहेबांनी सांगली जिल्ह्यामध्ये चंग पछाडला व आपले कार्यकुशल, कर्तव्यदक्ष असे खासदार म्हणून आदरणीय विशालदादा पाटील यांना निवडून देण्यास खूप मोठा आदरणीय विश्वजित कदम साहेबांचा वाटा आहे। अशामध्ये भाजप हा पक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची असेल किंवा उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना असेल, हे दोन्ही पक्ष फोडून पुन्हा महाविकास आघाडी सत्तेवर खाली करून महायुतीच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आली। 2 वर्षात तुम्ही 2-2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही बघितलं या भाजपचं प्रणित सरकारनं महागाई असेल, बेरोजगारी असेल, आपल्या महाराष्ट्रातील निर्णय उद्योगधंदे गुजरात असेल, इतर राज्यात पळवून नेण्याचं काम केलं। मग ह्या जातीवादी भ्रष्ट भाजपला घालवण्यासाठी प्रत्येक पक्ष, शरदचंद्र पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, माननीय सन्माननीय उद्धव ठाकरे साहेबांचा शिवसेना पक्ष असेल, आपापले पक्ष वाढवण्याचं काम करत आहेत। त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय श्री नाना पटोले साहेब, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय श्री पृथ्वीराज चव्हाण साहेब व गटनेते आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमचे नेते विश्वजित कदम साहेब देखील सांगलीमध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, काँग्रेस पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत। किंबहुना त्यासाठी आदरणीय विश्वजित कदम साहेबांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय विशालदादा यांच्या नेतृत्वाखाली काल परवाच मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये जे 2009 साली जातीय दंगलीमुळं सुरेशभाऊ खाडे विद्यमान पालकमंत्री त्या निवडून तेव्हापासून सलग 3 टर्म गेली 15 वर्ष झाली इथं आमदार आहेत, पण त्यांना हे आपल्या मिरज विधानसभामध्ये कोणताही विकास, रस्ते असतील इथे विकास नव्हतं, ह्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी असेल, महिलांसाठी उद्योगधंदे उभारण्यास असेल, MIDC वाढवण्याचं काम असेल, असं कोणतंही काम करू शकले नाहीत। त्यामुळं भाजपला इथून हद्दपार करण्यासाठी सन्माननीय श्री विश्वजित कदम साहेब असतील किंवा खासदार विशालदादा असतील, जयश्रीताई असतील, आमचे नेते माननीय विक्रमदास सावंत साहेब असतील, पृथ्वीराज बाबा असतील किंवा जयश्री जितेश भाया कदम साहेब यांच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये सर्वच मतदारसंघामध्ये पक्ष वाढवण्याचं काम चालू आहे। याचंच फलस्वरूप म्हणून मिरज विधानसभा संघामध्ये भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जातीचे प्रदेश सरचिटणीस सन्माननीय प्राध्यापक मोहन वनखंडे सर यांचा परवाच कोल्हापूर येथील कार्यक्रमात सर्वच काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत, अध्यक्षांच्या उपस्थितीत त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला। काँग्रेसचे एक कार्यकर्ता म्हणून सन्माननीय मोहन वनखंडे सर यांचा प्रवेश घेतला आहे। त्यांना कोणती अद्याप उमेदवार जाहीर केले नाही। उमेदवार जाहीर करण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर प्रदेशाध्यक्ष असतील, आपले नेते असतील किंवा या जिल्ह्यातील जे प्रामुख्याने नेते आहेत, विश्वजित कदम साहेब असतील, खासदार विशालदादा असतील, जयश्री असतील, आपले विक्रमसिंहदादा जिल्हाध्यक्ष असतील किंवा जितेश भाई कदम हे वरिष्ठ नेते सर्व निर्णय घेतील। आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे इच्छुक उमेदवार आहेत विज्ञानमाने, त्यांनी आमच्या नेते विश्वजित कदमांच्या काल एक टीका केली, बिनबुडाचे आरोप केले। स्वर्गीय पतनराव कदम साहेब व विश्वजित कदम साहेबांच्यावर त्यांनी टीका करी म्हणजे सूर्याला दाखवल्यासारखं आहे। त्यांना हे कळायला पाहिजे होतं, तुम्ही अजून काँग्रेस पक्षाचं प्राथमिक सदस्य देखील नाही आहात। तुम्ही काल होता राष्ट्रवादीमध्ये, कधी म्हणता मी काँग्रेसमध्ये आहे, कधी तुम्ही वंचित आघाडीला देखील हात करता। मग तुमचं नेमका पक्ष कोणता? तुमचं नेमकं हे आहे? त्यांना हे कळायला पाहिजे होतं, तुम्ही अजून काँग्रेस पक्षाचं प्राथमिक सदस्य देखील नाही आहात। तुम्ही काल होता राष्ट्रवादीमध्ये, कधी म्हणता मी काँग्रेसमध्ये आहे, कधी तुम्ही वंचित आघाडीला देखील हात करता। मग तुमचं नेमका पक्ष कोणता? तुमचं नेमकं हे होतं, तुम्ही काँग्रेस पक्षाचं सदस्य तो नसताना आमच्या नेत्यावर तुम्ही बिनबुडाचे आरोप करता, तुम्हाला अधिकार काय? आमचे स्वाभिमानी काँग्रेसचे कार्यकर्ते हे असलं तुमचा आरोप अजिबात खपवून घेणार नाहीत, कारण तुम्ही तुमची उमेदवारी तर लांबच राहिली, पण तुमचं प्राथमिक सदस्य देखील तुम्हाला हे काँग्रेसचे स्वाभिमानी कार्यकर्ते सहन करणार नाहीत। तुम्ही आमच्या नेत्यांवर आरोप करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या माध्यमातून तुम्हाला देखील उमेदवारी मागण्याचा निश्चित अधिकार आहे। आम्ही नाही म्हणत नाही, महाविकासाच्या माध्यमातून तुम्ही उमेदवारी मागू शकता। तुम्ही असेल, सांगलीकर साहेब असतील आणि कोण इच्छुक बाळासाहेब हुनमरे साहेब असतील, परत आमचे मित्र धनराज सातपुते साहेब असतील आणि कोण इच्छुक जे असतील, सिद्धार्थ जाधव साहेब महाविकासाच्या माध्यमातून सर्व तुम्ही नेत्यांच्याकडून उमेदवारी मागा। नेते जे निकष लावून
म्हणजे भाजपचा पराभूत कोण करू शकतं, कशात करू शकतं, आपल्याला विजयाची मतं कुठून मिळू शकतील हा विचार करून आम्ही जे काँग्रेसचे निष्ठावान महाआघाडी निष्ठावान कार्यकर्ते आहोत, आम्ही 15 वर्ष पराभव चाखला आहे. आम्ही पराभवातून गेलो आहे. आम्हाला काय यातना झाल्यात ते आमचं आम्हाला कार्यकर्त्यांना माहीत. तुम्ही नेते मंडळी फक्त इलेक्शन आला म्हणजे बाहेर पडता, तसं नाही. आम्हाला प्रत्येक गोष्टीत या भाजप समोरला सामोरं जावं लागतं आहे. त्यांच्यापासून जे आम्हाला जे यातना होतात, ज्या त्रासाला सहन करतात ते आमचं आम्हाला कार्यकर्त्यांना माहीत आहे. आमची आता ह्यावेळेला इच्छा आहे की 2024 साली या मिरज मतदारसंघातून आपल्या हक्काचा महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसचा आमदार व्हावा अशी. मग तो आमदार होण्यासाठी ही आपली सर्व ज्येष्ठ नेते मंडळी आहेत, सन्माननीय जे सर्व नेते मंडळी आहेत, यांनी जो उमेदवार देतील त्या उमेदवाराला मी निष्ठेनं प्रचार करू, त्यांना निवडून आणू. पण तुम्ही आत्तापासून अजून कोणत्या इलेक्शनचे जागा वाटप देखील निश्चित झालं नाही. हक्कानं बाळासाहेब दिल्लीद्वारे जाऊन मुंबईमध्ये सगळ्यांना सांगून मिरजची जागा काँग्रेससाठी मागून घेत आहेत. अजून काय होईल काय सांगता येत नाही. तुम्ही तोपर्यंत नेत्यांच्यावर टीका करता. ह्याचा अर्थ तुम्हाला आमच्या काँग्रेसची उमेदवाराची गरज नाही. तुम्हाला कुठं उमेदवारी घ्यायची ते घ्या. आम्हाला असल्या नेत्याची किंवा असल्या काँग्रेसच्या असल्या कार्यकर्त्याची आमच्या नेत्यांवर टीका अजिबात गरज नाही. आणि इतरपूर असलेले केलेले आरोप आम्ही अजिबात सहन करणार नाही. हा तुम्हाला आमचा कार्यकर्ता म्हणून आमचा निर्वाणीचा इशारा आहे. आणि तुम्हाला जर खरंच महाविकासामध्ये उमेदवार घ्यायचे असेल तर तुम्ही नेत्यांच्यावर निष्ठेने राहा, निष्ठेने काम करा. काँग्रेस कार्यकर्त्यांजवळ किंवा महाआघाडीच्या कार्यकर्त्यांजवळ घेऊन चला. तुम्हाला निश्चित काय असेल ते नेते तुमचा विचार करतील. धन्यवाद.